नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या दोन्ही दिवसांच्या म्हणजे एकाच दिवशी या दोन गोष्टी येतात. त्याच्या मनापासून सर्वांना शुभेच्छा. महाराष्ट्र ही अतिशय गुणीजनांची अशी खाण आहे. या भूमीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इतके मोठे लोक होऊन गेले आहेत की खरोखरीच आपल्याला त्याचा अभिमान वाटावा अशी परिस्थिती आहे. रोज आपण राजकारणाबद्दल बोलतो, समाजकारणाबद्दल बोलतो आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या हाणामाऱ्या आपण बघत असतो. महाराष्ट्राच्या राजकारणाची जी काही अधोगती होत चालली आहे त्याचा वेध घेत असतो. पण आत्ता आपल्याला थोडंसं पॉझिटिव्ह बोलायचं, थोडं सकारात्मक व्हायचं आहे. महाराष्ट्रामध्ये पावा काणे, दोंडोकेशव कर्वे, विनोबा भावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उद्योगपती टाटा, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, नानाजी देशमुख अशा अनेकांना भारतरत्न मिळाले. सर्वोच्च जो पुरस्कार आहे हे सगळे महाराष्ट्राच्या भूमीत राहिले, वाढले आणि त्याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. खरोखरीच नररत्नांची खाण, माणकांची खाण असा हा महाराष्ट्र. बहु असोत संपन्न की आपल्याला माहिती आहे. प्रिय आमुचा देश महाराष्ट्र देश हा. या महाराष्ट्राच्या बद्दल मी आता सुरुवात केलीच, त्याबद्दल बोललोच. महाराष्ट्राची स्थापना जेव्हा झाली 1960 साली, त्याच्या अगोदर संयुक्त महाराष्ट्राचा खूप मोठा लढा दिला होता आणि लढा देणाऱ्यामध्ये अनेक मोठे रथी महारथी होते. प्रबोधनकार ठाकरे होते, SM जोशी होते, कॉम्रेड डांगे होते, आचार्य अत्रे होते, शाहीर अमरशेख होते, शाहीर साबळे होते, वसंत बापट होते, कवी, कितीतरी लोक त्यामध्ये सामील होते आणि लढून आपल्याला हा महाराष्ट्र मिळाला. या महाराष्ट्राचा आपण अभिमान बाळगतानाच आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये जसे कलावंत आहेत, उत्तम लेखक आहेत, उत्तम गायक आहेत, नट आहेत, लेखक आहेत, संशोधक आहेत, जयंत नारळीकरांपासून रघुनाथ माशेलकरांपर्यंत अनेकांची नावं घेत आहेत. अशा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला, आपण इथे आहोत याचा खरोखर सगळ्यांना सार्थ अभिमान असायला हवा. आणि आज म्हणजे या दिवसामध्ये मी ही गोष्ट बोलणार आहे की महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी आहे, म्हणून महाराष्ट्रातले आर्थिक पत्रकारितेबद्दल बोलणार आहे. मुंबई ही देशाची व्यापारी राजधानी आहे. महाराष्ट्र हे देशातलं अग्रेसर औद्योगिक राज्य आहे. देशामध्ये सगळ्यात जास्त परदेशी गुंतवणूक, देशातली गुंतवणूक होते ती महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, पण महाराष्ट्रात विशेषतः जवळपास 28-29% परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येते. GSTमधला सुद्धा म्हणजे करांमधला, एकूणच करांमधला सिंहाचा वाटा हा महाराष्ट्रामधला आहे. हे का सांगतोय तुम्हाला, तर महाराष्ट्राचं हे आर्थिक विश्व अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे आर्थिक विश्व हे आपल्याला जगवतो. इथल्या लोकांना जो रोजगार मिळाला आहे तो इथे शेतीमध्ये मिळाला आहे, उद्योगात मिळाला आहे. महाराष्ट्रामध्ये शहरीकरण सगळ्यात जास्त झालेलं आहे. 47-48% महाराष्ट्र हा शहरीकरण झालेला भाग आहे. अशा या महाराष्ट्रात आर्थिक पत्रकारिता, ज्याला फायनान्शियल जर्नलिझम म्हणतात, ती आर्थिक पत्रकारिता मराठीत सुरू करण्याचं भाग्य हे मला मिळालं. मीच मराठी दैनंदिन वर्तमानपत्रामध्ये आर्थिक पत्रकारिता सुरू केली. त्या अगोदर मराठी वर्तमानपत्रामध्ये अर्थकारणावरती जवळजवळ काहीच येत नसायचं. कधीतरी एखादी छोटीशी बातमी आली तर, एखाद्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये शेअर बाजारामध्ये कुठले भाव वाढले याचं एक दोन परिच्छेद बातम्या, त्याच्या पलीकडे मराठी वर्तमानपत्रात काहीच येत नव्हतं.
जे येत होतं ते फक्त भाज्यांचे भाव, धान्याचे भाव एवढंच. पण ज्याला आपण आधुनिक अर्थकारण म्हणतो त्याचा वेध घेतला जात नव्हता आणि तो मी घ्यायला सुरुवात केली महाराष्ट्र टाइम्स या दैनिकामधून. ही गोष्ट आहे 40-42 वर्षांपूर्वीची. मी पुण्याहून मुंबईला आलो आणि माझं शिक्षण जे आहे ते अर्थशास्त्रामध्ये, वाणिज्य विषयात म्हणजे कॉमर्समध्ये झालं आणि मला त्या विषयामध्ये रुची होती. त्यामुळे मी ही आर्थिक पत्रकारिता सुरू केली. पण माझ्यासमोर असं कुठलं मॉडेल नव्हतं, कारण मराठीत कोणी काही छापतच नव्हतं ना. अशावेळी एक आर्थिक पत्रकारिता सुरू करताना कोणते मापदंड, कोणते निकष वापरायचे हाही प्रश्न होता. काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं, एक संपादक म्हणून मला त्याचा निर्णय घ्यावा लागत होता. मुंबईमध्ये रिझर्व्ह बँक, स्टॉक मार्केट मुंबईमध्ये त्यावेळी मस्जिदच्या भागामध्ये अनेक कमॉडिटी मार्केट्स होती, म्हणजे धान्याची, कापसाची सगळी मार्केट्स तिथे होती. मुंबईमध्ये बंदर, मुंबईचा विमानतळ, टाटा, बिर्ला, गोएंका हे सगळे उद्योगपती मुंबईत. अशावेळी आर्थिक पत्रकारिता हे आव्हानाचं काम होतं. मी जेव्हा सुरू केली आर्थिक पत्रकारिता, म्हणजे एक पान चालू केलं आम्ही, तेव्हा मला असं वाटलं की मराठी माणूस हा अंथरूण पाहून पाय पसरायचे, फारशी आकांक्षा ठेवायची नाही, 2 वेळा जेवायला मिळालं की बास, व्यापारी आणि उद्योगपती म्हणजे चोरच असतात, अशी सगळी शिकवण मराठी माणसाच्या मनावरती बिंबवण्यात आली होती. म्हणजे पैसा मिळवणं वाईट, पैसा चांगल्या पद्धतीने बचत करणं वाईट, पैसा चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करणं वाईट, हे सगळं वाईटच, सगळं नकारात्मकच. आपण नोकरी करावी, 60ला निवृत्त व्हावं आणि छानपैकी एखाद्या शहरामध्ये किंवा एखाद्या छोट्या गावामध्ये साफल्य, पितृस्मृती असा नावाचं एक छोटंसं घर बांधावं आणि सुखाने आयुष्याची मार्गक्रमणा करावी, निवृत्त आयुष्य जगावं, अशा प्रकारची मानसिकता होती. जेव्हा महाराष्ट्र टाइम्समध्ये आर्थिक पान सुरू करण्यात आलं, आर्थिक बातम्या, लेख द्यायला सुरुवात केली, तो मी वेगवेगळे त्याचे ॲस्पेक्ट्स असतात. मग त्यामध्ये मार्केटिंग असेल, मॅनेजमेंट असेल, कंपन्यांमधल्या घडामोडी असतील, शेअर बाजारातल्या घडामोडी असतील, कमॉडिटी मार्केट्स त्याच्यामध्ये अन्नधान्य असेल किंवा लोखंड, पोलाद, सिमेंट या वेगवेगळ्या यांचे जे काही हालचाली असतील मार्केट्समधल्या, त्या अगदी गारमेंट इंडस्ट्रीजपासून अगदी टॉईज इंडस्ट्रीपर्यंत, इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजपासून इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीपर्यंत अनेक कंपन्यांना मी भेट देत असे, त्यांच्याकडनं माहिती घेत असे, अनेक मार्केट्समध्ये जात असे. मी त्यावेळी शेअर बाजाराचा एक कॉलम सुरू केला होता, त्याचं नाव होतं तेजी मंदी. आणि तो कॉलम त्यामध्ये शेअर बाजारामधल्या गोष्टींमध्ये, शेअर बाजारामध्ये घडामोडी आर्थिक धोरणाच्या वरती अवलंबून असतात. सरकारचं आर्थिक धोरण कधी कधी बदलतं, कधी आंतरराष्ट्रीय घडामोडी होतात, त्याचं विश्लेषण करून शेअर बाजारामध्ये काय होऊ शकतं, काय होणार आहे याची शक्यता वर्तवणं, आणि शिवाय कोणता शेअर घ्यावा, कोणते बॉन्ड्स किंवा कोणते डिबेंचर्स घ्यावेत, कोणते घेऊ नयेत, याचासुद्धा मी सल्ला देत असं. आणि असंख्य लोक त्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करून त्यांचा फायदाही झालेला आहे. अनेक जण मला फोन करत असतात की तुम्ही काय लिहिणार आहात, काय टिप देणार आहात. हा एक भाग झाला, हा शेअर बाजाराचा. पण शेअर बाजारामध्ये गैरव्यवहार जेव्हा होत असत तेव्हा त्याचा संबंध सेबीशी असे, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्या सेबीमध्ये जाऊनसुद्धा मी काही माहिती मिळत असे की काही कंपन्यांच्या गडबडी, घोटाळे यासंबंधी सेबीचे काही अहवाल आहेत का, सेबीने काही माहिती जमा केली आहे का. किंवा मुंबईमध्ये अनेक अशा संस्था होत्या, म्हणजे IDBI किंवा ICICI, या आता जवळजवळ खाजगी संस्थांसारख्या झालेल्या आहेत. पण त्यावेळी या ज्या संस्था होत्या त्याला फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणतात किंवा युनिट ट्रस्ट होते, त्या कंपन्या किंवा LIC या संस्था ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असतात. एवढंच नव्हे
तर वेगवेगळ्या कंपन्यांशी त्यांचा संबंध, कंपन्यांमध्ये गुंतवणूक त्यांची असायची, कंपन्यांना फायनान्स त्यांनी पुरवलेला असायचा. आणि भारताचा विकास या संस्थांनी केला, कारण त्या विकास अर्थसंस्था अशा प्रकारच्या होत्या. महाराष्ट्राच्या पातळीवर बघितलं तर महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, महावित्त ज्याला म्हणतो ते होतं. महाराष्ट्रामध्ये लघुउद्योग विकास महामंडळ जे लघुउद्योगांना वेगवेगळी प्रकारची मदत उपलब्ध करून द्यायचं. महावित्ताचं काम होतं लघुउद्योजकांना अर्थपुरवठा करायचा, स्थावर मालमत्ता घेण्यासाठी कर्ज द्यायचं, खेळतं भांडवल पुरवायचं. आणि MSSIDC किंवा लघुउद्योग महामंडळ हे लहान लहान उद्योगधंद्यांना मार्केटिंगची मदत करायची, खरेदी, त्यांना स्वस्तात वेगवेगळा माल आणून द्यायचे. अशा अनेक संस्था मुंबईमध्ये होत्या. एक चर्मोद्योग महामंडळ होता, त्याच्यामध्ये घोटाळा झाला होता. आणि तो घोटाळा कोणी उघडकीस आणला की आज जे मुंबई पोलीस आयुक्त आहेत संजय पांडे यांनी, अतिशय चांगलं काम त्यांनी केलं होतं. अशा अनेक संस्था सरकारच्या पातळीवर आम्ही अर्थमंत्र्यांना भेटत असे, कधी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असे, त्यांच्याकडनं माहिती मिळत असे. उद्योगपतींमध्ये धीरूभाई अंबानी असतील किंवा त्यांची 2 मुलं मुकेश आणि अनिल अंबानी ज्या दिवशी पहिल्यांदा आम्हा निवडक संपादकांना भेटले तेव्हा त्या ठिकाणी मी होतो. पाताळगंगा तिथे त्यांचा यार्नचा प्रोजेक्ट आहे आणि त्या ठिकाणी या दोघांना त्यांनी आमची सगळ्यांची ओळख करून दिली धीरूभाईंनी. धीरूभाईंशी व्यक्तिगत भेटलो. त्यांच्या मी बिर्ला मातोश्री सभागृह किंवा कुपरेजमधल्या वेगवेगळ्या ज्या वार्षिक साधारण सभा असतात कंपन्यांच्या, त्याही अटेंड केल्या. JRD टाटांना भेटलो, रतन टाटांना भेटलो, कुमार मंगलम बिर्लांना भेटलो, त्यांचे वडील आदित्य बिर्लांना भेटलो. वेगवेगळ्या उद्योगपतींशी भेटीगाठी व्हायच्या आणि त्यांच्याकडनं त्यांच्या नव्या योजना काय आहेत ते कळायचं, त्यांच्या अडचणी काय आहेत, सरकार दरबारी त्यांचं काही गाऱ्हाण आहे का ते समजून घ्यायचं. कधीकधी असंही असायचं की त्या कंपन्यांच्या विरोधात लिहायला लागायचं, कारण भागधारकांच्या तक्रारी असायच्या, ग्राहकांच्या तक्रारी असायच्या, त्याही ऐकून घ्यायच्या आणि त्यासंबंधी बातम्या द्यायच्या. कधीकधी एखादं सामाजिक काम असायचं. मला आठवते की नागोठण्याला पूर आला होता, जांभूळपाडा वगैरे गावं आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी काय नुकसान झालं याची पाहणी करण्यासाठी म्हणून कुमार केतकर जे संपादक आणि आता राज्यसभेचे खासदार म्हणून माहिती आहेत, ते कुमार केतकर आणि मी एकत्र तिथे ते संपूर्ण पाहणी करायला गेलो होतो आणि त्यानंतर त्याबद्दल आम्ही बऱ्याच बातम्या दिल्या होत्या. त्याचप्रमाणे कोकणामध्ये जेव्हा औद्योगिक पाहणी करायची होती तेव्हा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्ससारख्या संस्थेचं एक डेलिगेशन गेलं होतं, त्यामध्ये मी होतो. छोट्या छोट्या उद्योजकांचे काय प्रश्न आहेत ते जाणून त्याच्यासंबंधीच्या मी बातम्या देत असे. अशा वेगवेगळ्या प्रकारचं काम होतं आणि जे अतिशय आव्हानात्मक होतं. मी तुम्हाला सांगतो की पूर्वी असं बोललं जायचं की या बातम्या, यासंबंधीचे लेख कोण वाचणार. बजेटचं मी ॲनालिसिस करायचो, शिवाय बजेट संदर्भात काही काही लोकांकडनं आम्ही मुलाखती पाठवायचो लोकांना आणि मुलाखती घ्यायचो. मग त्यामध्ये नानी पालखीवाला असतील, ICICIचे प्रमुख वाघूल असतील, लकडावाला असतील, हे अर्थतज्ञ, अशा अनेकांच्या मुलाखती, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकलीचे संपादक कृष्णराज त्यांची मुलाखत असेल, अशा अनेक अर्थतज्ञांच्या मुलाखती पहिल्या पानावरती सादर करायचं. वेगवेगळ्या प्रकारच्या अशा ॲक्टिव्हिटीज सगळ्या महाराष्ट्रातल्या आमच्या वार्ताहरांना आम्ही पत्र लिहून मी सांगत असे की याविषयी माहिती घ्या, या MIDCमध्ये काही उद्योजकांची गाऱ्हाणी आहेत का, तक्रारी आहेत का, त्याची माहिती घ्या. कुठे कोळसा टंचाई आहे का, कुठे वीज टंचाई आहे का, उद्योजकांच्या व्यापाऱ्यांच्या काय तक्रारी आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळं तुम्ही माहिती घ्या. आणि अशी एखादी मालिका आम्ही सादर करायचो आणि सगळ्या गावातल्या वार्ताहरांच्या या बातम्या, एक मी सांगायचो की याविषयी बातमी पाहिजे, त्याविषयी बातमी पाहिजे आणि त्या बातम्या छापत असतो. याच्यामध्ये लघुउद्योजक, मध्यम उद्योजक, मोठे उद्योजक, वित्तसंस्थांच्या बातम्या, व्यापाऱ्यांच्या बातम्या, ग्राहकांचं जे काही ग्राहकांच्या तक्रारी असतील त्या तक्रारी घ्यायच्या, वीज ग्राहकांच्या तक्रारी घ्यायच्या. आणि ही सगळी माहिती जेव्हा पानातनं सादर व्हायची तेव्हा लोकांना ती अतिशय आवडायला लागली. मी जेव्हा ही आर्थिक पत्रकारिता सुरू केल्यानंतर मग इतर लोकांना असं वाटायला लागलं, अरे हा काही वृक्ष विषय नाही,
हेमंत देसाई हे अतिशय चांगल्या पद्धतीने सादर करत आहेत. मी नम्रपणे सांगतो की लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या. अनेक वर्तमानपत्रांचे मालक त्यावरती खुश होते आणि त्यांच्याकडनं वेगवेगळ्या पद्धतीचे निरोप किंवा फीडबॅक यायचा की त्यांना किती आवडतं हे म्हणून. एवढंच नव्हे तर कवी कुसुमाग्रजांना मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो नाशिकमध्ये, तेव्हा ते म्हणाले की अरे मी तुमच्या विषयामध्ये मला अर्थकारणामध्ये काही रस नाही आहे, पण तुमची हेडिंग्स मथळे अतिशय चांगले असतात आणि म्हणून ते वाचावं असं वाटतं. पान म.वा. धोंड जे महाराष्ट्रातले प्रख्यात साहित्य समीक्षक आहेत, त्यांचा मला फोन यायचा. शेअर बाजारासंबंधी त्यांना खूप रस असायचा. जे गोष्ट अतिशय मोठे साहित्यिक समीक्षक जे संत वाङ्मय असेल किंवा मर्ढेकर असतील, सौंदर्यशास्त्र असेल, याच्यावरती लिहिणारी गोष्ट महाराष्ट्राचं आदरस्थान होतं. ते मला फोन करून सांगायचे की अरे काय शेअर बाजारात काय चाललं आहे, काय होणार आहे. जयवंत दळवींना रस होता. पु ल देशपांडेंनी स्वतः मला सांगितलं जेव्हा माझी भेटी झाल्या की मला अतिशय तुमचं पान आवडतं म्हणून. म्हणजे अनेक साहित्यिक, अनेक कलावंत, अनेक लेखक यांनाही हे पान आवडत होतं. हे मी माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही की एखादा विषय तुम्ही रसाळपणे समजावून सांगितला तर त्याचं तो लोक वाचायला लागतात. तुम्ही सादर कसा करतायत आणि हळूहळू लोकांना त्याची जाण यावी म्हणून मी अनेक विषयांवरती लेखही लिहित असे. मग त्यामध्ये रिझर्व्ह बँकेचं धोरण असेल, केंद्रीय सरकारचं आर्थिक धोरण एखादं असेल, ते अनेक एक्सपर्ट्स कमिटीचे अहवाल येत असत, वित्त आयोगाच्या रिपोर्ट येत असे. त्याच्याशिवाय अर्थक्षेत्रामध्ये वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, त्यांची धोरणं काय त्याचा पृथक्करण करत असे. शरू रांगणेकर हे प्रख्यात व्यवस्थापन तज्ज्ञ, ते कधीही मराठीत लिहित नव्हते. मी त्यांच्याकडनं व्यवस्थापनावरती लिहून घेतलं. दिलीप सरवटे हे आता आपल्यात नाही आहेत, हे प्रख्यात मार्केटिंगचे तज्ज्ञ, त्यांच्याकडनं लिहून घेतलं मी. शीद फडणीस यांच्याकडनं व्यंगचित्र काढून घेतली की ज्याच्यामुळे लोक त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होतील. आम्ही वेगवेगळ्या पुरवण्या काढल्या. एवढंच नव्हे तर मनी आणि प्रॉफिटसारखी त्यावेळी जी अर्थविषयक साप्ताहिकं निघायची, दैनिकाच्या फॉर्मॅटमध्ये निघायची किंवा पुढे दैनिकं झाली काही, त्यांच्या मालकांच्या, त्यांच्या संपादकांच्या मुलाखती आम्ही सादर केल्या. एक काळ असा होता, विशेषतः शेअर बाजारामध्ये खूप उत्साह निर्माण झाला हर्षद मेहताच्या अगोदरच्या काळात. त्यावेळी हजारो गुंतवणूकदार शेअर बाजारात इन्व्हेस्ट करायला लागले आणि शेअर बाजारात इन्व्हेस्ट करताना कंपन्यांची त्यांना माहिती घेणं भाग होतं. कंपन्यांमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. एखादा शेअर वर जाणं खाली जाणं हे अनेक घडामोडींवर अवलंबून असतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात काय चाललं आहे याचा लोकांना रस निर्माण झाला. हे सगळं लोक वाचायला लागले. दलाल स्ट्रीटवरती मी जायचो, अनेक शेअर ब्रोकर्सना भेटायचो, वित्त संस्थांना भेटायचो आणि विशेष माहिती सादर करायचो. जेव्हा हर्षद मेहताचं स्कॅम झालं त्यावेळी हर्षद मेहतानी एक आरोप असा केला होता की मी 1 कोटीची लाच तत्कालीन पंतप्रधान नरसिंहरावांना दिली आहे म्हणून ताजमहाल हॉटेलमध्ये त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली होती. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी हजर होतो. CRB स्कॅम म्हणून अजून एक झालं होतं, एक भन्साली म्हणून, त्यांनाही मी भेटलेलो आहे. शेअर बाजारामध्ये जे वेगवेगळे ब्रोकर्स होते, जे वेगवेगळे मर्चंट बँकर्स होते, हर्षद मेहता होता, त्या सगळ्यांना मी अतिशय जवळनं बघितलं आहे, भेटलो आहे, बोललो आहे त्या सगळ्यांशी. आणि बाजारातले आयुष्यातले लोकांचे चढउतार बघितलेले आहेत. हे क्षेत्र असं आहे की शून्यातनं विश्व साकारलं जातं आणि विश्व साकारणारा माणूस शून्यवत होतो. हर्षद मेहताचा दुर्दैवी अंत झाला. केतन पारेख मोठा शेअर ब्रोकर होता, कुठे येतो आता? त्याचं काय झालं? त्यांनी एक फ्रॉड केला, दुसरंही स्कॅम केलं. पण हळूहळू शेअर बाजारामध्ये, कॉर्पोरेट विश्वामध्ये शिस्त यायला लागली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या मग IT क्षेत्र विकसित झालं. पण हे सांगतो यासाठी की मराठी माणसाला आर्थिक पत्रकारितेमध्ये, आर्थिक बातम्यांमध्ये रस निर्माण व्हायला लागला.
आणि हा रस निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकदार वाढला. जे आज आपण स्टार्टअप उद्योग विश्व म्हणतो, त्यावेळी मध्यमवर्गामधनं छोटे छोटे टायनी सेक्टर म्हणजे लघुत्तम उद्योग, ज्याला सूक्ष्म उद्योगात आजच्या काळात म्हणतो, लघु उद्योग, मध्यम उद्योग अशा प्रकारचे स्थापन करण्याची एक लाट आली होती. मग ती पिंपरी चिंचवड असेल किंवा वागळे इंडस्ट्रियल ठाण्याला होती, इस्टेट होती, रबाळे इंडस्ट्रियल इस्टेट, चिखलठाणा याच्यामध्ये औरंगाबादला, इकडे नाशिकमध्ये सातपूर, अंबड, अशा अनेक औद्योगिक वसाहतींमध्ये मध्यमवर्गीय तरुण जो स्वबळावरती लोन घेऊन किंवा स्वबळावर नव्हते, त्याच्याकडे पैसे नव्हते, तो लोन घेऊन आज ज्या पद्धतीने मुद्रा योजना आहे तशा पद्धतीने MSFCकडे असतील किंवा बँकांकडचा फायनान्स घेऊन उद्योगधंदे उभारायला लागला होता. आणि त्याचं एक वेगळं नवं विश्व तयार होत होतं. एकीकडे बडे बडे उद्योगपती, पण त्याचवेळी इतरांनासुद्धा उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये स्थान मिळायला पाहिजे. अनेक एक्सपोर्टर्स होते, अनेक इम्पोर्टर्स होते. या सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन ते सगळं त्यासंबंधीच्या बातम्या सादर करणं, हे तुम्हाला सांगतो की याच्यामधनं रोजगार निर्माण होतो. या उद्योगधंद्यामधनं अनेक शेती प्रक्रिया उद्योग असतात, त्यासंबंधीच्या बातम्या देणं आवश्यक असायचं. आणि त्यावेळी सगळ्यात ज्याला महत्त्व होतं ते पब्लिक इश्यूला, आज ज्याला IPO म्हणतो त्याला पब्लिक इश्यू तेव्हा म्हणायचं. अनेक कंपन्या भाग भांडवल उभारण्यासाठी लोकांपुढे जात असत. काहीजण बॉन्ड्स काढायचे, काहीजण नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स म्हणजे अपरिवर्तनीय कर्जरोखे काढायचे. हे सगळं जे असेल त्यावेळी त्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या जायच्या, त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये व्हायच्या त्या प्रेस कॉन्फरन्सेस. अनेक कंपन्या आमच्यासारख्या संपादकांना घेऊन जायत असत. त्यांच्या जे बिझनेस विश्व कव्हर करणं, म्हणजे बिझनेस टुडे असेल, बिझनेस इंडिया असेल, की वेगवेगळी इंग्रजीमध्ये जी साप्ताहिकं पाक्षिकं होती, पॉश अशा प्रकारची निघायची. फॉर्च्यून इंडिया होतं, फिनान्शियल एक्सप्रेसचं एक सोमवारी एक भांडवली बाजाराबद्दल म्हणजे कॅपिटल मार्केटबद्दल, शेअर बाजाराबद्दल वेगळी पुरवणी असायची. इकॉनॉमिक टाईम्सची असायची. हे जग अत्यंत गजबजलेलं होतं त्यावेळी. प्रचंड करोडो रुपयांच्या घडामोडी व्यवहार त्यामध्ये होत असत. आणि हे कव्हर करणं हे अतिशय चॅलेंजिंग होतं. किती क्षेत्र होती याच्यामध्ये, पेट्रोलियम सेक्टर जसं, IT सेक्टर असेल, इलेक्ट्रॉनिक सेक्टर, इंजिनिअरिंग सेक्टर, कम्प्युटर्स, वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी काही इंग्रजी वर्तमानाचं स्पेशलायझेशन असायचं. एखादा माणूस एकच कव्हर करेल असं. आणि यामध्ये हे कव्हर करण्यामध्ये यामध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये अनेक घडामोडी घडत असतात, हे कबूल आहे. पण पंचतारांकित हॉटेलमध्ये सोय म्हणून या प्रेस कॉन्फरन्स होत असत, त्यात काही उधळपट्टी करणं अशातला काही भाग नसायचा. त्या ठिकाणी मोठे हॉल असतात, सोयी असतात, खाण्यापिण्याच्या व्यवस्थित जेवणाच्या सोयी असतात, किंवा वेगवेगळे टेबल्स असतात जिथे तुम्ही कंपन्यांच्या एक्झिक्युटिव्हशी बोलू शकायचं. अनेक सेमिनार सकाळी 9ला 10ला असायचे. ताजमध्ये असायचे, कधी ओबेरामध्ये असायचे, कधी सेंट्रॉरमध्ये असायचे, कधी नटराजमध्ये, कधी ॲम्बेसेडरमध्ये. मी सकाळी लवकर निघून 8ची गाडी पकडून 9:30पासून 1 वाजेपर्यंत सेमिनार्स कव्हर केलेत. या सेमिनार्समधले जे भाषणं असायची, जे तज्ज्ञांची भाषणं असायची, ही तुमची जाण वाढवणारी, तुमची प्रगल्भता वाढवणारी अशा प्रकारची त्यांची भाषणं असायची, चर्चा असायच्या. त्याच्यामधनं नॉलेज मिळायचं. आणि मला अर्थशास्त्राचा ओढा असल्यामुळे त्या क्षेत्रातल्या घडामोडी जाणून घेणं हे अतिशय मला महत्त्वाचं वाटायचं. एकूण ज्याला म्हणतो आपण स्थूल आर्थिक धोरण आणि त्याचवेळी कॉर्पोरेट विश्व असेल, स्मॉल स्केलचं म्हणजे लघुउद्योगांचं विश्व असेल, सरकारी धोरणं जे ठरवतात त्यांचं विश्व असेल, हे सगळं बघणं. अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये मी गेलो आहे, त्यांचा कारभार बघितला आहे जवळून, त्यांच्या चेअरमनशी बोललो आहे, अनेक ठिकाणी भारतामध्ये प्रवास केलेला आहे, वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रकल्प बघण्यासाठी. वेगवेगळे कॉम्प्लेक्स इंडस्ट्रीज, पेट्रोकेमिकल्स हाजिराला गेलो आहे, राजस्थानमध्ये गेलो आहे, आमच्या
आर्थिक संपादकांच्या कॉन्फरन्सेस व्हायच्या नवी दिल्लीला. तिथे आता जे माधव गोडबोले गेल्याच आठवड्यात ज्यांचं निधन झालं ते पेट्रोलियम सेक्रेटरी होते, त्यांना भेटलो होतो. BP सिंग असतील, मधु दंडवती असतील, डॉक्टर मनमोहन सिंग असतील, शरद यादव असतील, अनेकांना, मंत्र्यांना, अनेक सेक्रेटरीजना तिथे भेटी गाठवून हे सगळं, या सगळ्या घडामोडी मला लोकांपर्यंत पोचवता आल्या. डॉक्टर मनमोहन सिंगांना अशी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून, अर्थमंत्री म्हणून त्यांना भेटण्याची संधी मिळाली, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. प्रणव मुखर्जींना भेटण्याची संधी मिळाली. कितीतरी लोक, सुब्रमण्यम स्वामींना भेटलो आहे, अनेक लोकांना भेटलेलो आहे. आणि याच्यामधनं तुम्ही स्वतः तुमचा अभ्यास होतो, तुमची जाण वाढते आणि हे सगळं तुम्हाला लोकांपर्यंत तुम्हाला पोचवता येतं. हे अतिशय इंटरेस्टिंग अशा प्रकारची ही आर्थिक पत्रकारितेचं विश्व. मला आठवते की एक गंमत म्हणून सांगतो मला, की एक दिवस मला महाराष्ट्राच्या काही सचिवांनी, त्यांची नावंही सांगतो की शरद काळे, शरद उपासनी तर मुख्य सचिव बनले होते. शरद काळेही महापालिका आयुक्त होते, उद्योग सचिव होते आणि अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. शरद केळकर म्हणून होते. महाराष्ट्रामध्ये असे खूप चांगले अधिकारी होते, प्रशासकीय अधिकारी. आनंद भडकमकर म्हणून सिकॉम सारख्या संस्थेचे प्रमुख मॅनेजिंग डायरेक्टर होते. आणि या सगळ्या सेक्रेटरीजनी, ज्यांचा आर्थिक घडामोडींशी संबंधित जी खाती आहेत, ज्या यंत्रणा आहेत किंवा जी महामंडळ आहेत, त्यांचे जे प्रमुख होते, बाळ भागवत नावाचे होते, त्या सगळ्यांनी एक दिवस मला बोलवलं आणि सांगितलं की हेमंत देसाई, आम्ही तुमचं लिखाण आवर्जून वाचतो. सरकार दरबारी त्याची दखलही घेतली जाते, तुमच्या टीका टिप्पणींची. तुमचे लेख आणि खास तुम्ही जे काही लिहिलेलं असतं, मीमांसा, तुमची मांडणी, ते आम्हाला अतिशय आवडते. तर तुम्ही आमच्याकडे संपादक म्हणून या आणि एक आर्थिक औद्योगिक विश्व जे आहे त्याची स्पंदनं टिपणार एक साप्ताहिक नियतकालिक सरकारला सुरू करायचं, त्याचे संपादक तुम्ही व्हा. तुम्हाला आम्ही चांगला स्टाफ देतो, गाडी घोडा हे सगळं असेल तुम्हाला. पण मी त्याला नकार दिला, कारण मी म्हटलं मी कुठल्याही प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लिहिणारा माणूस आहे. मग ते उद्योगपती असतील किंवा सरकार असेल, मी अनेकदा विरोधात लिहितो. आणि ते त्या काळामध्ये, हे तुम्हाला सांगतो 35 वर्षापूर्वीची गोष्ट, तेव्हा हे सहन केलं जाईल का नाही माहीत नाही. काही मल्टीनॅशनल बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मला त्यांच्याकडे अधिकारी, म्हणजे एका खात्याचा प्रमुख म्हणून मला बोलवलं होतं. खूप मोठं प्रपोजल होतं, चर्चगेटला फ्लॅट, गाडी घोडा हे सगळं. पण मी तो नाकारला, कारण माझं पिंड होता की लोकांच्या बाजूनी बातम्या द्यायच्या, लोकांची गाऱ्हाणी. मग ते गुंतवणूकदार असतील, ग्राहक असतील, हे किरीट सोमाये जे आज गाजत आहेत, ते अनेकदा त्यांच्याशी भेटी व्हायच्या, त्या ऑफिसला यायच्या आमच्या. अमुक कंपनी फसवलं, तमुक कंपनी फसवलं, त्यांचा इन्व्हेस्टर्स फोरम होता. अनेक बोगस कंपन्यांचे मी फ्रॉड्स बाहेर काढलेले आहेत. अगदी रिझर्व्ह बँकेचे एक डेप्युटी गव्हर्नर होते, त्यांचा स्कॅममध्ये, आर्थिक गैरव्यवहारामध्ये हात होता. एका प्रख्यात राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कसे फ्रॉड झाले, या सगळ्या बातम्या मी दिल्या आहेत. गौप्यस्फोट केलेले आहेत. अगदी अंबानींच्या विरोधीसुद्धा खूप बातम्या दिल्या आहेत, खूप लिखाण केलेलं आहे. अनेक बड्या उद्योगपतींच्या विरोधात लिहिलेलं आहे. त्याचं स्वातंत्र्य मला उपभोगायचं होतं. मोठ्या वर्तमानपत्रात त्यावेळीसुद्धा अडचणी यायच्या, कारण जाहिरातदार ते कंपन्याच असतात. पण तरीसुद्धा त्याच्यातनं जागा काढून लिहिण्यामध्ये एक आनंद होता. त्याला लोक प्रतिसाद देत होता, तो एक आनंद होता. आज जर आपण बघितलं आजच्या काळात, तर तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक माध्यमं बघितली, वेबसाईट्स बघितल्या किंवा वर्तमानपत्र बघितली, काही अपवाद वगळले तर जेवढी जागा, जेवढं महत्त्व आर्थिक बातम्यांना द्यायला पाहिजे, घडामोडींना द्यायला पाहिजे होतं, तेवढं ते दिलं जातं असं मला वाटत नाही. संपूर्ण फोकस पॉलिटिकल बातम्यांवरती असतो. पण राजकारणाचा सुद्धा
प्रधान अशा प्रकारचा विचार केला जातो, म्हणजे ज्याच्यातनं करमणूक होईल लोकांची. चिखलफेक झाली तरीसुद्धा नवनीत राणा यांनी चहा प्यायला की नाही, त्यांना पाणी मिळाले की नाही, या बातम्या. एकाने कोणाला दुसऱ्याला सोंगाडे म्हणायचं, दुसऱ्याने त्याला दुसरं म्हणायचं, याच्यावरती फोकस आहे. राजकीय प्रश्न, सामाजिक प्रश्न जे लोकांचे महत्त्वाचे आहेत ते मांडले जात आहेत असंही दिसत नाही. गांभीर्य कुठेतरी हरवलं आहे असं आपण बघतो. पत्रकारितेमध्ये एकूणच खोली जे यायला पाहिजे. इंग्रजी वर्तमानपत्र अजूनही काही चांगली निघतात, पण एकूण जो उथळपणा, जो थिल्लरपणा वाढत चालला आहे राजकारणातला, आणि तोच पत्रकारितेमध्ये आलेला आहे. जे प्रश्न लोकांच्या रोजीरोटीचे, पोटापाण्याचे असतात ते आर्थिक प्रश्न असतात. आता उदाहरणार्थ आजच गेल्याच आठवड्यातलं सांगतो की पेट्रोल आणि डिझेल याच्या संबंधी करकपात तुम्ही करा, आम्ही केली आहे असं पंतप्रधानांनी सांगितल्यानंतर त्याच्या संपूर्ण आकडेवारी जे डेटा ते सांग की केंद्र सरकार किती कमी केलेलं आहे, केंद्र सरकारचा महसूल किती आहे, त्यांचे ॲडिशनल ड्युटीज आणि सेस किती आहेत, की सेस जो लावतो केंद्र सरकार त्याच्यातला पैसा त्याच्यातनं जो कर मिळतो, महसूल मिळतो, तो राज्यांना द्यावा लागत नाही. अशी चालबाजी केंद्र सरकार करते. हे सगळं उघड करून दाखवायचं. काही राज्य सरकार जे आहेत, आता राज्य सरकारनं त्यांनी करकपात केली आहे आणि महाराष्ट्राला सांगण्यात येते, पण महाराष्ट्राची अडचण काय, महाराष्ट्राची आर्थिक एकूण स्थिती काय, हे या निमित्ताने सांगणं हे महत्त्वाचं असतं. ज्या राज्यांनी करकपात केले आहे त्यांनी इतर काही गोष्टी केल्या नसतील ज्या महाराष्ट्राने केल्या असतील, ही बाजू दाखवून दिली पाहिजे. अन्य राज्यांची बजेट्स, अर्थसंकल्प सादर होतात त्याचीही माहिती दिली पाहिजे ना तुम्ही, का फक्त मी महाराष्ट्रापुरतं बघणार किंवा मी फक्त भारतापुरतं बघणार, मी जगात काय वाटेल तो. तेल क्षेत्रामध्ये युक्रेन युद्धामुळे काय परिणाम झाला, किंवा जे पाम ऑइल, आता इंडोनेशियाने एक्सपोर्ट थांबवल्यानंतर पाम ऑइल महागलेलं आहे, त्याचे काय काय परिणाम कोणकोणत्या क्षेत्रावर कसे होणार आहेत, हे सगळं सांगणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यासाठी आर्थिक पत्रकारितेवरती भर दिला पाहिजे लोकांनी. स्टार्टअप उद्योग इतके वाढत आहेत, आता नवे उद्योजक वाढत आहेत, त्यांच्या यशाच्या कहाण्या सांगितल्या पाहिजेत. सगळं वाईट आहे, सगळं नकारात्मक आहे असं नाही, चांगल्याही गोष्टी घडत आहेत. कॉर्पोरेट गव्हर्नन्स पूर्वीच्या मानाने सुधारलेलं आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या यंत्रणा आलेल्या आहेत, प्राधिकरणं आलेली आहेत. म्हणजे विमा प्राधिकरण, विमा व्यवसायावरती लक्ष ठेवणार, वेगवेगळे विजेमध्ये ज्या क्षेत्रामध्ये प्राधिकरण आले त्यांच्याकडे अनेक गोष्टींची माहिती असते, ती पुढे ठेवली पाहिजे. कोळसा टंचाई कशामुळे आहे, कोल इंडियाचा किंवा वेगवेगळ्या सरकारी कंपन्यांचा बिधूळ वाट लावण्याचा प्रयत्न सरकारकडनं चालला आहे का केंद्राकडून, महाराष्ट्रातले सार्वजनिक उपक्रमांची अवस्था काय आहे, हे सगळं सांगणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कुठल्या तरी नटीने किती किमतीचे कपडे घातले आहेत किंवा कोणाचं कोणाशी भानगड आहे, या जागतिक महत्त्वाच्या बातम्या नाहीत मित्रांनो. त्याच्यापेक्षा देशामध्ये काही ठिकाणी रोजगार तयार होत असेल जास्त, तर तो कोणत्या क्षेत्रात तयार होतो आहे ही माहिती देणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग त्या क्षेत्राकडे लोक वळतील, विद्यार्थी त्याचं प्रशिक्षण घेतील. कौशल्य विकास मंत्रालयाचं काम कसं चाललं आहे, परफॉर्मन्स कसा चालला आहे, हे लोकांपुढे ठेवलं पाहिजे, पण ते होत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण मी आज तुम्हाला सांगतो आहे की जे 40 वर्षांपूर्वी मी करायला सुरुवात केली तेच आज तेव्हा व्यापार, उद्योग, धंदा करणं, स्टार्टअप करणं हे कमीपणाचं मानलं जातं, नोकरी करायची. पण आज व्यवसाय उद्योगाचे दिवस सुरू झालेले आहेत. तरुणांना, अगदी लहान मुलांना व्यवसाय उद्योग करावा असं वाटायला लागलेलं आहे. अर्थकारणामध्ये लोकांचा रस वाढला आहे, गुंतवणूकदारांची संख्या वाढत चाललेली आहे, ठेवीदारांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे अर्थकारण हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावरतीच आपलं पोटपाणी अवलंबून आहे. आज हे मी तुम्हाला जे सगळं सांगतो आहे आत्ता सांगतो आहे ते
ते यासाठी आहे की याकडे जास्तीत जास्त वळायला पाहिजे, जास्तीत जास्त व्यापारी, जास्तीत जास्त उद्योगपती तयार व्हायला पाहिजे. तुम्ही कुठेतरी नोकरी करू नका, तुम्ही कंपनी सुरू करा आणि तुम्ही लोकांना रोजगार द्या. आणि ही प्रेरणा देण्यासाठी वर्तमानपत्र, वेबसाईट्स, माध्यमं खूप महत्त्वाचा रोल निभावू शकतात आणि हे निभावलं पाहिजे. एकूणच वरवरचं लिखाण करणं, वरवरचं दाखवणं यापेक्षा, आणि काही डिबेट्स तर इतकी निरर्थक असतात की ते प्रवक्ते जे असतात त्या पक्षाची नोकरी करतात जणू अशा पद्धतीने बाजू सादर करत असतात, त्यातनं लोकांना काहीही मिळत नाही. त्यापेक्षा नवीन नवीन क्षेत्रांची लोकांना ओळख करून दिली पाहिजे. आणि अर्थकारणामध्ये अशी अनेक क्षेत्रं असतात, अर्थव्यवस्थेमध्ये अनेक क्षेत्र आहेत ज्यांची माहिती लोकांना देण्याची आवश्यकता आहे, ज्यांचं विश्लेषण लोकांना आता अधिक हवं आहे. या गोष्टी भविष्यकाळात निदान मराठी पत्रकारितेत येतील आणि आर्थिक पत्रकारितेचं क्षेत्रही भरभराटीला येईल अशी मी आशा व्यक्त करतो. मी काही पुस्तकं लिहिलेत, कंगालांचं अर्थशास्त्र म्हणून, ज्यामध्ये भारताची विषमता, गरिबी, बेकारी याच्यावरती लिखाण केलेलं आहे. मेधाताई पाटकरांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती आणि त्यानिमित्ताने भारताच्या आर्थिक धोरणाची मीमांसा करणारं पुस्तक मी लिहिलेलं आहे, मनमोहन पर्व नावाचं. आर्थिक विश्व सादर करणारी, म्हणजे आर्थिक विश्व, राजकारण, समाजकारण, वित्त कंपन्यांचं क्षेत्र, भानगडी, स्कॅम्स, हे सगळं या विश्वावरची कादंबरी भोवळ नावाने मी लिहिलेली आहे. आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. अगदी मला राजन गवस यांच्यासारख्या कादंबरीकारांनी फोन करून मला सांगितलं होतं की त्यांनी ती कादंबरी आवडली. हे मी का करू शकलो? कारण मी हे क्षेत्र जवळून पाहिलं आहे. याविषयी खूप लिहावंसं वाटतं, अशी गोष्ट आहे. बघा ना, उदाहरणार्थ आता हाऊसिंगबद्दल सुद्धा लिहिण्यासारखं, रेरासारखा कायदा आला, यंत्रणा निर्माण झाली, पण अजूनही भानगडी होत आहेत. त्याच्या खोलात जाण्याची आवश्यकता आहे. आता बरंच बोललो मी. आता आर्थिक पत्रकारिता क्षेत्राबद्दल मी यापेक्षा जास्त काही बोलत नाही, पण हे क्षेत्र, या क्षेत्राला उज्ज्वल भविष्य आहे आणि म्हणून अधिकाधिक तरुणींनी आर्थिक पत्रकारिता करावी असं मी सांगतो. मी हा विषय अनेक कॉलेजेसमध्ये शिकवलेला आहे. KC कॉलेज असेल, SNDT असेल, JVL कॉलेज असेल, सगळ्या ठिकाणी मी तो पुण्याची रानडे इन्स्टिट्यूट असेल, पुण्याचा पत्रकार संघ असेल, अनेकांना यासंबंधी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि काही जणांना त्या विषयात रुचीसुद्धा निर्माण झालेली आहे. ही आवड त्यांना अधिकाधिक निर्माण हो अशी इच्छा करतो. आर्थिक पत्रकारितेचं क्षेत्र भरभराटीला जावं असं मी सांगतो. आणि हे मराठीमध्ये आर्थिक पत्रकारितेचं पर्व सुरू करण्याचा मान असेल किंवा संधी मला मिळाली, याबद्दल मी समाधानी, याबद्दल आनंद व्यक्त करतो आणि इथेच थांबतो.